नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. रस्सा भाजी बनवणार आहे. खूप छान उत्तम भाजी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपली रेसिपी होणार आहे साधी सोपी, चवीला छान आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाता बरोबर आपण खूप आवडीने खाऊ शकतो अशी आज ही रेसिपी इथे बनवणार आहे. उभ्या स्लाइस मध्ये इथे कांदा मी कापून घेतलेला आहे. 3 मीडियम साईजचे हे कांदे आहेत. 3 इथे हिरवी मिरची आहे, तिखट मिरची आहे, 10-12 इथे लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहे. कढीपत्ता टाकणार आहे आणि हे शेंगदाण्याचा कूट मी करून घेतलेला आहे. तर हा गरजेनुसार आपल्याला वापरायचा आहे. 2, 3, 4 टीस्पून. तर इथे मी गरजेनुसार आपले टोमॅटोची चटणी आपण किती प्रमाणामध्ये बनवणार आहे त्या प्रमाणामध्ये इथे आपण हे शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे. जाडसर शेंगदाण्याचा कूट इथे मी एक्स्ट्रा बनवून ठेवलेला आहे. तर त्याचा यूज आपण किती आपले टोमॅटोची चटणी आहे त्यावर आपण करणार आहे. तर इथे मी 5 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ते मी कापून घेते. तर उभ्या स्लाइस मध्येच मी हे टोमॅटो कापून घेते. झटपट होणारी ही भाजी आहे, खूप लवकर होते. इथे आपला टोमॅटो कापून झालेला आहे. उभ्या स्लाइस मध्ये आपण टोमॅटो कापून घेतलेला आहे. बाकी साहित्य आपले इथे रेडी आहे, कांदा वगैरे. तर आता आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे. मी मगाशी म्हटलं की खूप झटपट ही भाजी होते. अगदी एकीकडे भाजी टाकून एकीकडे चपाती केली तर चपात्या होईपर्यंत आपली ही भाजी तयार होते. खूप छान, खूप टेस्टी. फोडणीची तयारी करूया. 3 टीस्पून मी इथे घेणार आहे तेल. तेल आपल्याला इथे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. इथे तेल कडकडीत गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी इथे राई घालते. हिरवी मिरची घालते. कढीपत्ता, आता घालायचा आहे लसूण, 1 टीस्पून मी घालते जिरं, कांदा इथे मी थोडासा हाताने क्रश करून घेतलेला आहे. थोडेसे एकात एक पाकळ्या आहेत त्यामुळे मोकळ्या करून घेतलेल्या आहे. कांद्याचा थोडा कलर बदलेपर्यंत आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा. कांद्याचा आपला हलकासा कलर बदललेला आहे. तर इथे आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि काही मसाले आपण इथे घालणार आहे आणि परत आपला तोपर्यंत कांदा राहिलेला होणार आहे. 2 चिमटी मी इथे हिंग घेतलेला आहे. अर्धा टीस्पून पेक्षा इथे कमी हळद आहे आणि हिरवी मिरची भरपूर तिखट आहे त्यामुळे इथे 2 चिमटी फक्त लाल तिखट मी घालते, मिरची पावडर. आणि इथे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे 3 चमचे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये इथे शेंगदाण्याचा कूट घालू शकता. मी अतिशय टेस्टी होते. जाडसर फक्त शेंगदाणे आपले कुटलेले हवेत. जर तुमचे शेंगदाणे भाजलेले असेल तर शेंगदाणे तुम्ही सर्व मसाले कांदा व्यवस्थित परतल्यानंतरही टाकले किंवा सर्व भाजी तयार केल्यानंतरही वरून टाकलं तरी सुद्धा चालेल. इथे शेंगदाणे मी कच्चे घेतलेले होते, भाजलेले नव्हते, म्हणून मग मी आता हे फोडणीमध्ये व्यवस्थित परतण्यासाठी टाकलेले आहेत. इथे कांदा खूपही जास्त आपल्याला होऊ द्यायचा नाहीये. फोडणी आपली खमंग इथे तयार झालेली आहे. सर्व बाजूने कांदा आपण असा पसरवून घेतलेला आहे त्यामुळे कांदा पटकन इथे भाजला जातो तेलामध्ये. तर आता इथे आपल्याला घालायचे आहे कापून घेतलेले टोमॅटो. सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय. इथे आपल्याला चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि एक गुळाचा खडा आपल्याला इथे घालायचा आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल. 1 टीस्पून हा गुळ मी इथे घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपण थोडंसं पाणी ठेवणार आहोत गरम करायला. झाकणावरती आपण इथे 1 वाटीभर पाणी मी इथे गरम करत ठेवलेलं आहे. पाणी आपलं ताटावरचं इथे गरम झालेलं आहे.
पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. छान पाणी घालून आपण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. ते संपूर्ण पाणी आपण हे बघा इथे टाकून घेतलेलं आहे. छान आपल्याला टोमॅटो हे शिजू द्यायचे आहेत. झाकण मी ठेवलेलं आहे, गॅस मिडियम आहे. एक 10 मिनिटांनंतर आपण परत भाजी आपली टोमॅटो शिजले की नाही ते बघणार आहोत. टोमॅटो आपले छान इथे शिजलेले आहे. यापेक्षा जास्त आपल्याला इथे शिजवण्याची गरज पडत नाही. आणि हे जे काही आपला रस्सा दिसतो याच्यामध्ये पाणी दिसतं, तर आपल्याला हे एवढं पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे. अप्रतिम कांदा भरपूर सारा आपण इथे घातलेला आहे, त्यामुळे अप्रतिम टेस्ट या चटणीची लागते. ह्या पद्धतीने थोडासा इथे रस याच्यामध्ये ठेवून रस्सा ठेवून बघा, भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर अप्रतिम. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे, जरूर चेक करा. त्यामधली तुम्हाला एखादी रेसिपी आवडली असेल तर करून बघा आणि कमेंट करा रेसिपी कशी होती. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. असंच भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.